नमस्कार, मी डॉक्टर गणेश लोखंडे, प्रमुख मानसशास्त्र विभाग, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ताण व्यवस्थापन संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत. यालाच आपण ताणास सामोरं जाणे असं म्हणतो. आपल्याला हे माहीत आहे की ताण ही अशी एक नकारात्मक भावना आहे की ज्याच्यामुळं आपलं शारीरिक संतुलन बिघडतं, मानसिक संतुलन बिघडतं, सामाजिक संतुलन बिघडतं, भावनिक संतुलन बिघडतं. ताणावरती वेळीच नियंत्रण आणणं किंवा ताणावरती वेळीच निर्बंध आणणं ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. जर आपलं शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य, भावनिक स्वास्थ्य उत्तम राखायचं असेल, उत्तम ठेवायचं असेल तर ताणाचं प्रभावी व्यवस्थापन करता येणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे ताणाचं प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रांचा अवलंब केला जातो. त्याच्यामध्ये सकारात्मक विचार करणं असेल, स्वतःच्या जीवनशैलीमध्ये कमालीचे बदल करणं असेल, किंवा माघार घेणं, तडजोड करणं, आग्रही होणं, अशा वेगवेगळ्या मार्गांचा आणि त्याचबरोबर सामाजिक आधार मिळवणं, कुटुंबाचा सहभाग मिळवणं, अशा वेगवेगळ्या मार्गांनी आपण ताणावरती प्रभावी व्यवस्थापन करत असतो किंवा ताणाचं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वसाधारणपणे फोकमन आणि लॅझरस नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी 1984 मध्ये ताण व्यवस्थापनाच्या प्रमुख 2 युक्त्या सांगितल्या. फोकमन आणि लॅझरस यांचं असं मत आहे की समस्या केंद्रित धोरण जर अवलंबलं तर ताणाचं प्रभावी व्यवस्थापन करता येतं. म्हणजे समस्या केंद्रामध्ये किंवा समस्या केंद्रित धोरणामध्ये व्यक्ती काय करते तर ताण ज्यामुळे आला त्या घटकावरतीच पूर्णपणे लक्ष देत असते. म्हणजे ताण येणाऱ्या किंवा ताण येण्यास जे घटक जबाबदार असतात त्या घटकांवरतीच प्रमुख लक्ष देणं हा समस्या केंद्रित ताण व्यवस्थापनाचा प्रमुख उद्देश असतो. मग याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जातो. म्हणजे तर्कसंगत विचार करणं, कारण मुळातच ताण येतो का ज्यावेळेस अतार्किक विचारशैली सुरू होते त्यावेळेस ताण यायला लागतो, काल्पनिक विश्वामध्ये व्यक्ती जायला लागते. आणि म्हणून तर्कसंगत विचार करणं असेल, सकारात्मक पुनर्विचार करणं असेल, यासारख्या तंत्रांचा वापर करून समस्या केंद्रामध्ये किंवा समस्या केंद्रित धोरणामध्ये ताण व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1995 पासून रूढ झालेली, जगमान्य झालेली, समाजामध्ये अगदी लोकप्रिय असणारी पद्धती म्हणजे विनोद किंवा हास्योपचाराच्या माध्यमातून ताण व्यवस्थापन केला जातो. आजच्या या भागामध्ये आपण ताण व्यवस्थापन करण्यासाठी लॅझरस आणि फोकमन यांनी जी युक्ती सांगितलेली आहे ती म्हणजे भावना केंद्रित धोरणाच्या माध्यमातून ताण व्यवस्थापन करणं. ज्यावेळेस आपण समस्या केंद्राचा वापर करत असतो त्यावेळेस ताण कशामुळे निर्माण झाला या समस्येवरती आपण लक्ष देत असतो. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये नापास झाला ना तर तो काय करतो, मी नापासच का झालो याच्या संदर्भामध्ये त्याची कारणं, मुख्य कारणांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला जातो. समस्या केंद्रित धोरणामध्ये कारणावरती भर दिला जातो आणि ताण व्यवस्थापन केलं जातं. आणि भावना केंद्रित धोरण जे असतं याच्यामध्ये ताण व्यवस्थापन करण्यासाठी ताण कशामुळे आला हे पाहण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनातून भावनिक बदल घडवून आणले जातात. याला भावना केंद्रित ताण व्यवस्थापनाचं धोरण असं म्हटलं जातं. म्हणजे तणावातून बाहेर पडण्यासाठी ज्या वेळेस व्यक्ती सकारात्मक भावनांचा अवलंब करते त्यावेळेस त्याला भावनात्मक दृष्टिकोनातून ताण व्यवस्थापन असं म्हटलं जातं. आता अर्थातच भावनिक दृष्टिकोनातून ताण व्यवस्थापन करत असताना व्यक्ती 2 प्रमुख पद्धतींचा वापर करते. त्याच्यामध्ये वर्तनात्मक पद्धतीचा एक वापर केला जातो. आता ही जी वर्तनात्मक पद्धती आहे ही पद्धती सकारात्मक दृष्टिकोनातूनच भावनिक बदल घडवून ताण व्यवस्थापन याच्यामध्ये केलं जातं. वर्तन पद्धतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं आपली असणारी कृती. लोक काय करतात, मला ताणातून बाहेर पडायचं आहे, मला ताणाला रामरामच ठोकायचं आहे ना, तर मग मात्र स्वतःच्या वर्तनातच कमालीचे बदल केले जातात. आणि हे सकारात्मक दृष्टिकोनातून बदल करण्याचा यामागं उद्देश असतो. म्हणजे उदाहरणार्थ, विनोदी चित्रपट पाहणं असेल, मित्रांमध्ये गप्पा मारणं असेल, कुटुंबामध्ये सहभागी होणं असेल, म्हणजे जेणेकरून काय होईल की अशा कृती केल्या जातात, असे वर्तन प्रकार केले जातात की जेणेकरून ताणाचा विसर पडेल.
मग समाजामध्ये जाणं असेल, वेगवेगळी सामाजिक कामं करणं असेल, किंवा मित्रांमध्ये जाणं असेल, गप्पा गोष्टी करणं असेल, यासारख्या माध्यमातून काय केलं जातं की ताणाचं प्रभावी व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला जातो. कधी कधी लोक या मार्गाचा वापर करत असताना नकारात्मक गोष्टी सुद्धा करताना दिसतात, हे आपण विसरून चालणार नाही. मद्यपान करणं, धूम्रपान करणं, ह्या नकारात्मक वर्तन प्रकार सुद्धा लोकांकडून ताण व्यवस्थापन करताना होतात. म्हणजे काही लोक असे सांगतात की नाही मला खूप टेन्शन आहे, मला खूप ताण आहे आणि मला मद्यप्राशन करावं लागेल, धूम्रपान करावं लागेल की जेणेकरून ती परिस्थिती विसरली जाते. आता अर्थातच तात्कालिक परिस्थितीमध्ये विसरलं जातं, मात्र ताणाची तीव्रता पुन्हा तशीच राहते. मात्र जर आपण मित्रांमध्ये जाणं असेल, करमणुकीचे मनोरंजनाचे खेळ खेळणं असेल, किंवा आपल्याला ज्याच्यामध्ये आवड आहे अशा काही कृती करणं असेल, अशा पद्धतीने जर केलं तर या सकारात्मक कृतीचा परिणाम म्हणून आपण ताण व्यवस्थापन करू शकतो. दुसरी जी पद्धती आहे ती म्हणजे संज्ञानात्मक पद्धती ज्याला आपण म्हणतो, किंवा संज्ञानात्मक पद्धती. आता याच्यामध्ये मुळातच या संज्ञानात्मक पद्धतीमध्ये ताण ज्या घटकामुळे निर्माण झालेला आहे किंवा तणावजन्य परिस्थिती जी असते, ह्या तणावजन्य परिस्थितीची व्यक्ती एक व्याख्याच करते. ताण काय आहे, कशामुळं आला आणि मला त्याच्यामुळे काय त्रास होतो, याच्या संदर्भामध्ये व्यक्ती एक सखोल प्रमाणामध्ये या संज्ञानात्मक पद्धतीमध्ये ताणाचं व्यवस्थापन करण्यासाठी ताणाचे प्रभावी अशी व्याख्याच करत असते, एक संज्ञाच करत असते. आता याच्यामध्ये संज्ञा असा या अर्थानं करत असते की हे खरं तर व्यक्ती स्वसमर्थनच करत असते. याच्यामध्ये व्यक्ती स्वसमर्थन करत असते, किंवा जी काही परिस्थिती आहे, जे काही माझं आता आहे, ह्याच्यामध्ये मी इतरांपेक्षा बराच आहे. या पद्धतीचा वापर करून व्यक्तीचा एक हेतू असा असतो की ती इतरांशी तुलना करत असते. बरं मला ताण आला ना, तो इतरांपेक्षा माझा आज बरा आहे ना, इतरांपेक्षा मी बरा आहे, इतरांपेक्षा माझं व्यवस्थित आहे. आणि दुसरी महत्त्वाची बाब आहे ना, आहे ते चांगलं आहे. याला म्हणायचं संज्ञात्मक पद्धतीद्वारे, भावना केंद्रित पद्धतीतून ताणाचं व्यवस्थापन करणं. याच्यामुळे ताण कमी होतो, कारण व्यक्ती जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा बिनशर्त स्वीकारच करत असते याच्यामध्ये. आणि बिनशर्त स्वीकार करणं म्हणजे व्यक्ती कुठल्याही प्रकारच्या अटी न घालता जे काय आहे त्याच्यावरती गोडच मानून घेते. आणि गोड मानून यासाठी घेत असते की त्याच्यातून स्वतःचं ताण कमी करणं, ताणाचं व्यवस्थापन करणं हा प्रमुख हेतू असतो. उदाहरणार्थ एखाद्या मुलाला, एखाद्या तरुणाला ज्या वेळेस नोकरीची संधी मिळते, परंतु स्वतःच्या योग्यतेपेक्षा, स्वतःच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी दर्जाची, कमी स्तरावरती असणारी एखादी नोकरी मिळते, मग त्याला असं वाटायला लागतं नाही नाही माझं शैक्षणिक पात्रता वेगळ्या पदासाठी आहे, उच्च पदासाठी आहे, परंतु मला आता जी नोकरी मिळाली ना ती त्याच्या पदाची नाही, आणि त्यामुळे ताण जाणवायला लागतो. परंतु तो त्यावेळेस काय करतो, इतरांकडे पाहतो, नाही ना त्यांच्यापेक्षा माझी बरी आहे ना आज. बरं आज बेरोजगाराचे प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्या परिस्थितीपेक्षा आत्ता मला मिळालेली नोकरी आहे ही चांगली आहे. म्हणजे याला काय म्हणायचं की आहे त्या परिस्थितीमध्ये व्यक्ती समाधान मानते. आता शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना असं वाटतं की 8 तास वीज खंडित होते दिवसामुळं आणि प्रचंड ताणाखाली जातात. काय हो, सारखी वीज जाते, सारखी वीज खंडित होते आणि दिवसाकाठी 8 तास नसते 24 तासांमध्ये, आणि त्यामुळे ताण घेतात. मग याला प्रभावी मार्ग असा आहे, तुम्ही जरा खेड्याकडे वळून पहा ना, खेड्यामध्ये 16 तास नसते, 8 तासच असते. आणि हे ज्यावेळेस बघितलं जाईल, हा ज्यावेळेस विचार केला जाईल ना, त्यावेळेस मग त्याला म्हणायचं संज्ञानात्मक पद्धतीनं ताणाचं व्यवस्थापन करणं म्हणजे आहे ती परिस्थिती गोड मानणं. याच्यामध्ये स्वसमर्थन असतं. कदाचित ताण असेल, कदाचित ताण आलेला असेल, परिस्थिती बिकट असेल, परंतु त्या परिस्थितीशी सामना करत बसण्यापेक्षा आपण काय करतो, त्याच्यातून एक मार्ग काढतो की आपण बाहेर पडलं पाहिजे. कारण ताणाचा परिणाम आपल्यावरती विपरीत होणार आहे हे व्यक्तीला माहीत असतं. आणि असे या भावना केंद्रित धोरणाचा वापर करत असताना लोक पद्धतशीर समस्या परिहार तंत्राचा वापर करतात. आता हे पद्धतशीर समस्या परिहार काय असतो की सर्वसाधारणपणे समस्या परिहार करणं किंवा समस्या निर्माण करणं आणि त्या समस्या सोडवणं. ज्यावेळेस कोणती समस्या निर्माण होती त्यावेळेस कोणताच मार्ग सापडत नाहीये, हे एक विचाराला पडलेलं खिंडार असतं, हे एक विचाराला पडलेली दरी असते, आणि त्यामुळं प्रचंड ताण जाणवायला लागतो. ताण हा अनेक कारणांमुळे येत असेल, ताण हा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे येत असेल. ज्या एखाद्या घटकांमुळे, ज्या एखाद्या घटनेमुळे एखाद्या व्यक्तीला ताण येतो, त्याच घटनेचा ताण दुसऱ्याला नाही येणार.
त्याच घटकाचा ताण दुसऱ्या व्यक्तीला नाही येणार. ही ताणांमध्ये असणारी व्यक्ती भिन्नता आहे. मात्र ज्या वेळेस ताण निर्माण होतो, एक समस्या निर्माण होते आणि त्यावेळेस एक विचाराला खिंडार पडतं आणि व्यक्ती गोंधळाच्या अवस्थेमध्ये जाऊन पडते. अत्युच्च ताणाखाली जायला लागते. व्यक्तीला काहीच कळत नाही. शरीर अंतर्गत शरीर बाह्य बदल व्हायला लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी व्यक्ती पद्धतशीरपणे समस्येचा परिहारच करते. आणि पद्धतशीरपणे समस्याचा परिहार करत असताना व्यक्ती आपल्या पूर्वी जे काही जीवन असेल याच्यामध्ये सुद्धा डोकावून पाहते, पूर्वीच्या अनुभवामध्ये सुद्धा डोकावून पाहते की आत्ता मला जो ताण आला, आत्ता माझ्यासमोर जी समस्या निर्माण झाली, तशी समस्या पूर्वी कधी निर्माण झाली होती का? आणि जर झाली असेल ना, तर त्यावेळेस मी काय केलं, त्या समस्येतून बाहेर निघण्यासाठी मी कोणते उपाय योजले, हे व्यक्ती तपासून पाहते. आणि त्याचा फायदा असा होतो की व्यक्ती त्याच्यातून ताण निराकरण करण्यामध्ये यशस्वी होते. कारण पूर्वीचा अनुभव जो असतो, हा अनुभव त्या व्यक्तीच्या जवळ असल्यामुळे त्याच्या साह्यानं व्यक्ती ताणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा नवीन मार्ग सुद्धा निर्माण करावे लागतात. कारण नेहमी त्या समस्या येतील असं नाहीये. आपण यंत्रयुगामध्ये आहोत, आपण संगणकीकरणाच्या युगामध्ये आहोत, आपण आधुनिकीकरणामध्ये आहोत आणि समस्या आपल्या समोर वेळोवेळी दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या निर्माण उभा राहणार आहेत. आणि अशा वेळेस आपल्याला नवीनच मार्ग निर्माण करावे लागतील, आपल्याला नवीनच उपक्रम निर्माण करावे लागतील, आपल्याला नवीनच दिशेने विचार करावा लागेल. आणि त्याच्यासाठी ताण जर कमी करायचा असेल, समस्या परिहार करायचा असेल, तर एकांगी विचार करून चालणार नाही, तर बहुअंगी विचारशैली आपल्याला अंगीकारावी लागेल. ज्या वेळेस आपण बहुअंगी विचार प्रक्रिया राबवेल, आपण ज्या वेळेस एखाद्या समस्येकडे वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहेल ना, त्याच वेळेस आपल्याला समस्येला अचूक उत्तर सापडतं. परंतु बरेच लोक काय करतात, त्या समस्येमध्येच घोटमळून पडतात. हे माझ्याच बाबतीत का झालं, हे माझ्याच नशिबाला का आलं, मीच म्हणून का सापडलो, मीच नेहमी का अपयशी ठरतो, अशा अनेक नकारात्मक विचारांमध्ये लोक अडकून पडतात. सक्षमपणे समस्येला सामोरं जाण्यासाठी आपल्यामध्ये समस्या परिहाराची कौशल्य निर्माण करणं, रुजवणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. किती वेळा म्हणून आपण तो मार्ग वापरणार आहोत. जुन्या मार्गाने एखादी समस्या सोडवली असेल, परंतु तीच समस्या पुन्हा निर्माण झाल्यानंतर तेच मार्ग वापरून चालतील असं नाही. कारण आपण बदलत आहोत, समाज बदलतो आहोत, जग बदलते आहे आणि त्यामुळे समस्यांचं स्वरूप सुद्धा बदलत आहे. आणि त्या समस्येचं स्वरूप बदलल्यानंतर येणाऱ्या ताणाचं प्रमाण सुद्धा, ताणाची वारंवारता सुद्धा वाढते आहे. आणि हे लक्षात ठेवून आपण कुठंतरी बहुअंगी विचारानं नवीन मार्ग, नवीन उपक्रम आपण शोधणं गरजेचं आहे, नवीन पर्याय शोधणं गरजेचं आहे. आणि त्या मार्गाने जर आपण समस्या परिहार केला तर आपण ताण कमी करू शकतो. अर्थातच त्याच्यासाठी पद्धतशीरपणे समस्या परिहार करण्याचे कौशल्य निर्माण करणं गरजेचं आहे. फॉले यांनी या संदर्भामध्ये 1946 मध्ये ताण कमी करण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी काही पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्यांचं असं मत आहे, जर आपल्यामध्ये शास्त्रीय पद्धतीनं पद्धतशीरपणे समस्येचे कौशल्य निर्माण करायचे असतील, समस्या सोडवण्यासाठी जर शास्त्रीय दृष्टिकोन ठेवायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे समस्या काय हे अगोदर समजून घ्या. बऱ्याच लोकांचं असं असतं, समस्या निर्माण झाली ना त्यावरती सोडवण्यासाठी तुटून पडतात. हे खूप चुकीचं आहे. त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब असते की समस्या काय आहे, समस्या कशी आहे, समस्या कशामुळे निर्माण झालेली आहे हे पाहायला नको. हे समस्या समजून घेणं गरजेचं असतं. याचा अर्थ समस्या काय आहे, कशी आहे, कशामुळे निर्माण झाली, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या तपासून आणि समस्येची स्वतःच्या भाषेमध्ये काहीतरी संकल्पना व्याख्या करता आली पाहिजे, तरच आपल्याला समस्या समजली असं म्हणता येईल. म्हणजे ते शास्त्रीय दृष्टिकोनातून नाहीये, समस्या काय आहे ना हे स्वतःला कळालं पाहिजे, स्वतःच्या भाषेत त्याचं वर्णन करता आलं पाहिजे आपल्याला. त्याच वेळेस आपण म्हणू की समस्येचं आकलन झालं. आणि समस्येचं आकलन झालं ना मग आपल्याला पुढचा टप्पा असतो, तो म्हणजे त्या समस्येवर विचार करण्याची वेळ असते. ती समस्येवरती आपल्याला विचार करावा लागतो. हा दुसरा समस्या परिहाराचा टप्पा असतो. समस्या आकलन झाल्याशिवाय तुम्ही विचार करू शकणार नाहीये. जर आपल्याला समस्या समजली, समस्येचं आकलन झालं, तरच मग आपण त्यावरती विचार करू शकतो. तो विचार हा बहुअंगी असतो. बहुअंगी या अर्थानं असावा की पार्श्विक विचार प्रक्रिया असावी. ती पार्श्विक म्हणजे एकाच दिशेनं
विचार करता कामा नये. एखादी वस्तू असते ना, त्या वस्तूचा आपण ज्यासाठी ती तयार केली तेवढाच जर उपयोग सांगत असेल ना, तर त्याला म्हणायचं एकांगी विचार. आणि एखादी वस्तू ज्यासाठी तयार केलेली आहे त्याच्यापेक्षा जर आपल्याला त्याचे वेगवेगळे उपयोग सांगता आले ना, तर ती आपली बहुअंगी विचार प्रक्रिया असते. आणि समस्या परिहारामध्ये बहुअंगी विचार प्रक्रिया, पार्श्विक विचार प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. आणि म्हणून समस्या परिहार करत असताना त्या समस्येवरती विचार करण्याची वेळ असते. ती काय असते विचार करण्याची वेळ? तर समस्या काय आहे हे समजून घेऊन त्या समस्येचे पर्याय निवडावे लागतात. काय काय करणं अपेक्षित आहे, कशा पद्धतीने हे समस्या सुटू शकेल, त्याचा कच्चा आराखडा तयार करा, त्याच्या योजना तयार करा, त्याचे पर्याय निर्माण करा, त्याच्या आकृत्या काढा, त्याचे टप्पे तयार करा, त्याच्या अनेक भागांमध्ये विभागणी करा. हे काय आहे? हे सगळं जे आहे ना, हे समस्येवरती विचार केल्यानंतर म्हणजे दुसरा टप्पा जो असतो ना समस्या परिहाराचा, तो म्हणजे समस्या सोडवण्याचा असतो. त्याच्यामध्ये समस्येवरती विचार करावा लागतो. पर्याय, छोटे छोटे मार्ग असतात, टप्पे असतात, आकृत्या असतात, योजना तयार करायच्या असतात. आणि हे करणं अपेक्षित आहे, तरच आपण कौशल्य निर्माण करू शकतो, ते म्हणजे समस्या परिहाराची. कधी कधी असे होऊन जातं, समस्या काय आहे हे समजतं, परंतु आपण इतक्या गोंधळात जातो, प्रचंड ताणाखाली जातो, काय करावं कळतच नाहीये. यावेळेस थोडंसं समस्येपासून दूर राहा ना. जरी दूर राहिलं ना तरी सुद्धा अंतपोषण अवस्था असते ना, ही सुरूच असते. सुप्तावस्थेमध्ये आपण समस्येला पर्याय शोधत असतो आणि सुप्तावस्थेमध्ये समस्येतून पर्याय तात्काळ सापडतात. ती एक आपली मर्मदृष्टीच असते. काय होतं तर या सुप्तावस्थेमध्ये आपण समस्येवरती पर्याय शोधतो. जरी आपण म्हणत असलो ना थोड्या वेळ थांबूयात, नाही मला आता त्याच्यावरती विचार करायचा, हे असं म्हणा, मनातल्या मनात तरी त्याच्यावरती मार्ग शोधण्याचं काम सुरू असतं. आणि विचार करून आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळतो, तो म्हणजे कृती करणं, एक एक पर्याय वापरून पाहणं. जे आपण विचार करतो समस्येवरती, त्याच्यातून आपण समस्या सोडवण्यासाठी जे काही 4-5 पर्याय निवडतो, त्याची यादी करतो, त्याचे छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन करतो. हे जे काही केलेलं असतं ना, हे एक एक करून वापरून पाहायचं असतं. योजना कृतीत आणणं असं त्याला म्हणायचं. म्हणजे पर्याय जो असतात हे योग्य पर्याय निवडणं आणि त्याचा वापर करणं, योजना कृतीत आणायची असते. तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण इथं काय करतो, तो योजना कृतीत आणत असतो. विशिष्ट समस्या निर्माण झाल्यानंतर ती कोणत्या पर्यायाने सुटेल. आता आपण 4-5 पर्याय निवडले असतील, परंतु एक असं करायचं असतं की त्याच्यापैकी सगळ्यात उत्तमात उत्तम पर्याय कोणता आहे की ज्या पर्यायाचा वापर केल्यानंतर समस्या सुटू शकेल हे आपल्याला वाटतं. आणि जे वाटतं ना तो पर्याय अगोदर वापरावा, शक्यतो बरोबर येतो. आणि जर चुकला ना, हतबल व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही, हताश व्हायचं नाही, समस्येपासून दूर जायचं नाही. कारण जर समस्यापासून दूर गेला तर ताण तसाच राहणार आहे, ताणापासून सुटका होणार नाही. हे जर करायचं असेल ना सुटका, तर अपयश आलं तर हतबल होता कामा नये. दुसरा पर्याय वापरून पाहू, तिसरा पर्याय वापरून पाहू, त्याच्यातून आपल्याला यश मिळेल. आणि ज्या वेळेस हे पर्याय वापरून आपण एखाद्या टप्प्यापर्यंत, अचूक पर्यायापर्यंत जातो, त्यानंतर आपल्याला सिंहावलोकन करावं लागतं. सिंहावलोकन म्हणजे पाठीमागं वळून पाहावं लागतं की आपण जे कृती अवलंबल्या, आपण जे पर्याय निवडले ते पुन्हा पुन्हा तपासून पाहणं गरजेचं आहे ना. ही सिंहावलोकनाची अवस्था असते, तपासून पाहणं की तो पर्याय वापरल्यानंतर ते अचूक येऊ शकतं का, ते समस्या सुटू शकते का. कदाचित या अवस्थेमध्ये हे होण्याची शक्यता असते, पुन्हा अपयश. पुन्हा अपयश आलं ना तर पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, या पहिल्या अवस्थेपासून, दुसऱ्या अवस्थेपासून, तिसऱ्या अवस्थेपासून, चौथ्या अवस्थेपासून, अशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा या समस्येचा अभ्यास करावा लागेल आणि कौशल्य आपल्यामध्ये ताण निराकरणाची रुजवून घ्यावी लागतील. त्याच्यासाठी ताण निराकरण करायचं आहे ना, पद्धतशीर समस्या परिहाराची कौशल्य निर्माण करणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे ताणाला सामोरे जाताना वेळेचं प्रभावी व्यवस्थापन करायला शिकू. आणि हे आपल्याला शिकणं गरजेचं असतं. एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होण्यापेक्षा आपण वेळीच ताणातून बाहेर पडण्यासाठी वेळेचं प्रभावी नियोजन करायला पाहिजे. बऱ्याचदा लोकांचं असं होतं की व्याख्यानाची वेळ जवळ येते, इतक्या वेळ काहीच तयारी केली नाहीये, व्याख्यानाच्या वेळेस, प्रेझेंटेशनच्या वेळेस मग घाई गडबड होते. वेगवेगळ्या
मोठमोठ्याला कंपन्यांमध्ये ज्यावेळेस प्रेझेंटेशन करायचे असतात ना, त्यावेळेस त्याचा अभ्यास करावा लागतो, त्याची पूर्वतयारी करावी लागते, योजना आखावी लागते, किती वेळ बोलायचे, कोणत्या मुद्द्यावरती किती तयारीनं बोलायचं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात हे सगळे महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवावे लागतात. मात्र वेळेचं प्रभावी ज्यांचं नियोजनच नसतं ना, मग ताण प्रचंड यायला लागतो. बऱ्याचदा परीक्षेच्या वेळेस विद्यार्थ्यांची सुद्धा अशीच अवस्था होते. म्हणजे प्रश्नपत्रिका किती गुणांची आहे, किती प्रश्न आहेत, बरं किती प्रश्न असतील, त्या प्रश्नांना किती मार्कांचं गुणांचं वेटेज दिलेलं आहे हे अगोदर आपण नियोजन करावं. त्याच्यानुसार प्रत्येक प्रश्नाला किती वेळ द्यायचा याचं सुद्धा आपण प्रभावी व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. मग होतं काय, 3 तासाच्या पेपरमध्ये बऱ्याच वेळ आपण ज्यांना कमी मार्क आहेत किंवा जे सोपे प्रश्न असतात, ज्याला लिहिता येण्यासारखं भरपूर वाटतं, त्याच्यावरती लिहित बसतात विद्यार्थी. आणि मग शेवटी घड्याळाकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की आत्ता आपल्याकडे खूपच कमी वेळ राहिलेला आहे आणि प्रश्नांची संख्या जास्त आहे. मग तारांबळ उडते, शरीरांतर्गत बदल व्हायला लागतात, अंग थरथर कापायला लागतं. जे काही ताणाची लक्षणं आहेत, वार्तनिक, शारीरिक, भावनिक, मानसिक, ही सगळी लक्षणं प्राकर्षानं जाणवायला लागतात आणि याचा परिणाम आपल्या कार्यनिर्वर्तनावरती व्हायला लागतो. निकृष्ट दर्जाचं कार्यनिर्वर्तन होतं. आणि म्हणून ताणातून बाहेर पडायचं असेल तर प्रभावी वेळेचं नियोजन करणं तितकंच गरजेचं असतं. त्याच्यासाठी महत्त्वाची बाब अशी असते की वेळेचं नियोजन करायचं आहे ना, तर आपल्याला जी कामं करायची असतात, आपल्याला जे कार्य करायचं असतं, आपल्याला ज्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात, या जबाबदाऱ्यासाठी आपण अत्यंत पद्धतशीरपणे त्याचं नियोजन करावं लागतं. ते प्रत्येक टप्प्यामध्ये, प्रत्येक वेळेमध्ये आपल्याला कसं बसवता येईल याचा आपण बारकाईनं अभ्यास आणि नियोजनच करायचं असतं. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे, स्वतःच्या क्षमता ओळखून जबाबदाऱ्या घ्या. वेळेचं नियोजन करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्वतःच्या क्षमतांवरती लोड येईल. स्वतःच्या क्षमतांपेक्षा अवास्तव अशी काही कार्य जे असतात, अवास्तव अशी काही कामं जे असतात त्या अंगावरती घ्यायची नाही आहेत. याचा अर्थ काम करायचा नाही असं नाही आहे. काम तर करायचं आहे, आपल्याला दिलेल्या जबाबदाऱ्या त्या आपण पूर्ण पाडायच्या आहेत, आपली कार्य आपल्याला पूर्ण करायची आहे. मात्र कार्य करत असताना एकाच वेळेस अनेक जबाबदाऱ्या घ्यायच्या नाही आहेत का? ज्यावेळेस एकाच वेळेस अनेक जबाबदाऱ्या आपण घेतो ना, त्यावेळेस गोंधळ निर्माण होतो. काय अगोदर करावं, काय नंतर करावं हेच कळत नाही आहे. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, प्राधान्यक्रम ठरवूयात. आपण कामाचा, जबाबदाऱ्यांचा प्राधान्यक्रम ठरवूयात ना. म्हणजे जबाबदाऱ्यांचा प्राधान्यक्रम ठरवला तर कोणत्या वेळेत कोणतं काम पूर्ण करायचं याचा एक आपल्याकडे आराखडाच असतो. आणि हा आराखडा आपल्याला यशाकडे नेण्यासाठी खूप मोठा दिशादर्शक असतो. आणि म्हणून आपण ज्या वेळेस वेळेचं नियोजन करतो त्याच्यामध्ये स्वतःच्या क्षमतांना अनुसरून जबाबदाऱ्या घ्यायच्या, त्याचा एक प्राधान्यक्रम ठरवायचा. आता प्राधान्यक्रम ठरवायचा आहे ना, तर सगळ्यात महत्त्वाची आपली जबाबदारी अशी असते की जे काही कामं आपल्याला करायचे, जी काही कार्य आपल्याला करायचे, त्या कार्यांची प्राधान्यक्रम देणं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं काम, तातडीचं काम आपण पहिल्यांदा हाती घ्यावं. त्याच्यानंतरची असं करत आपण शेवटपर्यंत कामांची यादी करायला पाहिजे. त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे, सगळीच कामं आपण करावीत असं नाही आहे. आपले सहकारी असतात त्यांच्याकडून सुद्धा आपण कामं करून देऊ शकतो, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. बरं, आता ही कामं करत असताना ज्या महत्त्वाची कामं आहेत, महत्त्वाची आणि तातडीनं पूर्ण करणं अपेक्षित आहे, ती नेहमी स्वतः करा. कारण आपण जे महत्त्वाची आणि तातडीची कामं जर इतरांकडे देत असो, इतरांकडे सोपवत असो, तर त्या व्यक्तीला ते काम समजून देणं, त्याच्या क्षमता आहेत का, अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून ज्या वेळेस आपण अशी कामं हातामध्ये घेतो ना, त्यावेळेस तातडीची अत्यंत महत्त्वाची कामं स्वतः करा. बरं, तातडीची नाहीत पण महत्त्वाची आहेत, याची योजना काय तयार करून ठेवा. की अशी काही कामं असतात की जी अतिशय महत्त्वाची आहेत परंतु सध्या तातडीची नाहीत, मग त्याची योजना तयार करून ठेवायची, ती आपण नंतर करायची. अशी काही कामं असतात की जी महत्त्वाची नाही आहेत पण तातडीची आहेत. खूप महत्त्वाचं काम नाही, तातडीचं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण ही कामं आपले जे इतर सहकारी असतात त्यांच्याकडून ती करून घेणं गरजेचं असतं. ते करू शकतात, कारण सगळ्याच जबाबदारी आपल्यावरती येत असतील, सगळ्याच जबाबदारी आपल्यावरती आल्या तर मग मात्र आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम होतं आणि त्यामुळे ताण येतो. आणि अशी काही कामं असतात की जी तातडीची नाही आणि महत्त्वाची नाही, त्याच्यावर शक्यतो विचारच करू नये. म्हणजे सध्या परिस्थितीला त्याची गरजच नाही ना.
सध्या परिस्थितीला ते महत्त्वाचे नाहीत, तातडीचे नाहीत, मग त्याच्यासाठी का वेळ घालवायचा? बऱ्याचदा लोकांकडून असं होतं की जी तातडीची नाहीत, महत्त्वाची नाहीत ती कामं हातामध्ये घेतात आणि महत्त्वाची कामं नंतर मागं ठेवतात. मग होतं काय? त्यामुळे ताण येतो ना. दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की वेळेचं प्रभावी नियोजन करत असताना कामाचं छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजन करणं गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, कामाची आपल्याला लागणारी, कामासाठी लागणारी कार्यवर्णन ज्याला आपण म्हणतो ना, कार्य विश्लेषण, कार्यवर्णन जे आहे ना, हे आपल्याला लक्षात येतं याच्यातून. त्यामुळे काय होईल की जे काम आहे ना, ह्या कामाचं छोट्या छोट्या भागामध्ये विभाजन केलं, मग एखादी समस्या असेल, एखादं कार्य असेल आणि ते कार्य छोट्या छोट्या भागात विभाजन करून त्याचे टप्पे केले आणि एक 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 टप्पा जर पूर्ण केला तर पाठीमागं वळून बघितल्यानंतर आपल्या एक लक्षात येतं की मी बराच यशस्वी झालेलो आहे. एकत्रित समग्रपणे ज्यावेळेस आपण एखादं काम किंवा अनेक कामं हातामध्ये घेतो त्यावेळेस मग मात्र आपल्याला मूल्यमापन करता येत नाही. आपल्या यशाकडे नेणारा, आपल्याला यशस्वी बनवणारा एक महत्त्वाचा घटक असतो म्हणजे स्वतःच्या कामाचं मूल्यमापन करणं. आणि ज्यावेळेस आपण छोट्या छोट्या भागांमध्ये छोटी त्याचे टप्पे तयार करतो, एक 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 काम पूर्ण करत जातो, त्यावेळेस आपल्याला आपलं मूल्यमापन करता येतं. आणि हे मूल्यमापन आपल्या यशासाठी महत्त्वाची जबाबदारी स्वीकारतं. आपण स्वतःची पाठ थोपटून घेण्या इतपत आपण यश मिळवलेलं आहे हे आपल्या स्वतःला माहीत होतं, का तर आपण पाठीमागं वळून त्याचं मूल्यांकन करत असतो कामाचं. आणि म्हणून कामं जी आहेत ही छोट्या छोट्या भागांमध्ये विभाजणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की ज्यावेळेस आपण भावना केंद्रित धोरण वापरतो त्यावेळेस आपण एकदा आपल्या स्वतःच्या स्वकडे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. स्वमध्ये सुधारणा करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या वेळेस व्यक्तीला, बालकाला कळायला लागतं मी आणि इतर कोण आहेत, मी आणि इतर मधला फरक लक्षात येतो, माझं आणि त्याचं यातला फरक लक्षात येतो, त्यावेळेस त्याच्या स्वचा विकास व्हायला लागतो. माझं हे माझं आहे हे ज्यावेळेस व्यक्ती म्हणते ना, हे माझं म्हणणंच म्हणजे व्यक्तीचा स्व असतो. व्यक्तीच्या चारित्र्याचा विकास म्हणजे त्याचा स्व असतो. आणि सगळ्यात सोपं म्हणजे व्यक्ती ज्याचा उल्लेख माझा म्हणून करते, माझं म्हणून करते, या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या व्यक्तीचा स्व असतो. स्वतःच्या स्वबद्दल आपण जागरूकच असणं गरजेचं असतं. स्वचा विकास हा योग्य दिशेनंच होणं गरजेचं असतं, योग्य गतीनंच होणं गरजेचं असतं. आणि जर स्वमध्ये सुधारणा नसेल ना तर आपल्या अनेक कार्यांवरती, आपल्या अनेक क्षमतांवरती त्याचा नकारात्मक परिणाम होत असतो. आणि म्हणून आपण आपल्या स्वमध्ये सुधारणा करणं तितकंच महत्त्वाचं असतं. विल्यम जेम्स सांगतात, विल्यम जेम्स यांची स्वच्या संदर्भातली व्याख्या खूप महत्त्वाची आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांबरोबरच, व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांबरोबरच व्यक्ती ज्याचा उल्लेख माझा म्हणून करते या सर्व गोष्टींचा समावेश तिच्या स्वमध्ये होतो. व्यक्ती शारीरिक आणि मानसिक क्षमतांबरोबरच ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख माझा म्हणून करते या सर्व गोष्टी म्हणजे तिचा स्व असतो. त्यामध्ये पुढे चालून विल्यम जेम्स सांगतात मग त्याच्यामध्ये व्यक्तीचं घर दार, जमीन जुमला, गाडी गुडी, नातेवाईक, बायको, मुलं, आई वडील, बँकेतील तिची रक्कम, या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे व्यक्तीचा स्व असतो. आणि व्यक्ती स्वच्या संदर्भामध्ये नेहमी सकारात्मकच असते. व्यक्ती स्वचं धनात्मकच मूल्यमापन करते, नव्हे करणं अपेक्षित असतं. ज्यावेळेस आपल्याला भावनेला अनुसरून ताणाचं व्यवस्थापन करायचं असतं त्यावेळेस स्वतःच्या स्वमध्ये सुधारणा करणं खूप गरजेचं असतं. त्याच्यासाठी महत्त्वाची बाब अशी आहे स्वनियंत्रण, ज्याला आपण लोकस ऑफ कंट्रोल असं म्हणतो. स्वनियंत्रण, लोकस ऑफ कंट्रोल. तर ही लोकस ऑफ कंट्रोल नावाची संकल्पना काय सांगते किंवा स्वनियंत्रण काय सांगतं, तर व्यक्ती स्वतःच्या वर्तन असेल, स्वतःचे एकंदरीत असणाऱ्या विचार, भावना, वर्तन यावर नियंत्रण कशा पद्धतीनं ठेवते याला तिचं स्वनियंत्रण असं म्हटलं जातं. म्हणजे एकंदरीत व्यक्तीचं वर्तन असेल, विचार असतील, भावना असतील, या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण कशाचं आहे, कोणत्या पद्धतीचं आहे. कारण आपल्या स्ववरती अनेक घटक परिणाम करतात. त्याच्यामध्ये आपले आंतरिक आणि बाह्य घटक, या दोन्ही घटकांना अनुसरून आपलं वर्तन निर्धारित होत असतं किंवा वर्तन होत असतं. मग विचार असतील
आपल्या विचारांवरती आपल्या अंतर्गत आणि बाह्य घटकांचा प्रभाव असतो, आपल्या वर्तनावरती अंतर्गत आणि बाह्य घटकांचा प्रभाव असतो. हे जे काय आहे ना, हे कशा पद्धतीनं आहे याच्यावरती तिचं स्वनियंत्रण अवलंबून असतं, ज्याला इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल आणि एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल असं म्हटलं जातं. सर्वसाधारणपणे इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल म्हणजे ज्या व्यक्ती स्वतःच्या विचार, भावना, वर्तन यावर स्वतः नियंत्रण ठेवतात, त्यांच्या स्वतःचा प्रभाव त्याच्यावरती असतो. म्हणजे मी कसं वर्तन करावं, माझी केशभूषा असेल, माझी वेशभूषा असेल, माझे वर्तन प्रकार असतील, माझी ध्येय असतील, माझी कार्य करण्याची पद्धती असेल, याच्यावरती ज्या वेळेस व्यक्तीचं स्वतःचं नियंत्रण असतं, अंतर्गत नियंत्रण असतं, त्यावेळेस त्याला अंतर्गत नियंत्रण असं म्हटलं जातं. म्हणजे स्वतःकडून नियंत्रण केलं जातं, वर्तन, विचार, भावना. लोक सांगतात म्हणून नाही, मला वाटतं म्हणून मी करतो, माझ्या क्षमता आहेत म्हणून मी करतो, असं ज्यावेळेस व्यक्ती म्हणते ना, तिचं त्यावेळेस इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल असतो किंवा अंतर्गत स्वनियंत्रण केंद्र असतं. आणि बाह्य नियंत्रण केंद्र म्हणजे काय, ज्या वेळेस व्यक्तीच्या विचार, भावना, वर्तनावरती इतर घटकांचा प्रभाव पडतो, त्यावेळेस त्याला बाह्य नियंत्रण केंद्र असं म्हटलं जातं. आणि लक्षात घ्या, बाह्य नियंत्रण केंद्रामध्ये व्यक्ती मला काय वाटतं याच्यापेक्षा इतरांना काय वाटतं, कुठल्याही गोष्टीमध्ये इतर, असं झालं तर काय, बरं इतर परिस्थिती, या सगळ्या गोष्टीचा विचार करत असते. मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे, जर तुम्हाला ताणातून बाहेर पडायचं असेल, तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं आहे लोकस ऑफ कंट्रोल इंटरनल ठेवा, अंतर्गत नियंत्रण केंद्र ठेवा. आपण चांगलेच वागणार आहोत, आपण चांगलंच करणार आहोत, आपण आपल्यासाठी करणार आहोत, या सगळ्या गोष्टी असतात ना, याला अनुसरून इंटरनल लोकस ऑफ कंट्रोल असणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या वर्तन, विचार, भावनांवरती आपल्या स्वतःचं नियंत्रण असावं. नाहीतर आपण एक गोष्ट ऐकली होती लहान असताना, मुलगा, वडील आणि गाढव, या तिघांची गोष्ट ऐकली होती. मुलानं गाढवावरती बसायचं का वडिलांनी बसायचं का दोघांनी बसायचं का गाढव मोकळं चालवत न्यायचं, याची अवस्था जी झाली ना लोकांचं ऐकून, अशी आपली झाल्याशिवाय राहत नाही. त्यासाठी आपण आपल्या क्षमता ओळखून, आपली कौशल्य ओळखून स्वतःवरती नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं असतं. दुसरी महत्त्वाची संकल्पना आहे ती म्हणजे स्वसामर्थ्य वाढवा. कारण ज्यांचं स्वसामर्थ्य निम्नतम दर्जाचं असतं, त्या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास नसतो. अल्बर्ट बांडुरा नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी 1977 मध्ये स्वसामर्थ्याचा सिद्धांत मांडला. आणि स्वसामर्थ्याचा सिद्धांत मांडत असताना त्यांनी असं सांगितलं की स्वसामर्थ्य म्हणजे काय, तर आपल्या वेगवेगळ्या परिक्षेत्रामध्ये, परिक्षेत्र म्हणजे आपली जी वेगवेगळी कार्याची क्षेत्र असतील, या कार्याच्या क्षेत्रामध्ये व्यक्ती यशस्वी होईल याच्या संदर्भात तिचा असणारा आत्मविश्वास असतो, त्याला स्वसामर्थ्य असं म्हटलं जातं. मी ते करेन, मी करणारच, मी करणारच, हे जे असतं ना, याला स्वसामर्थ्य म्हणायचं. कोणतंही काम, कोणतेही समस्या आपल्या समोर आल्यानंतर, समस्या आली ना, मी त्या समस्येतून बाहेर पडणारच, मला काम आहे, मी पूर्ण करणारच, मी यशस्वी होणारच, हे जे आपला आत्मविश्वास असतो ना, हेच आपलं स्वसामर्थ्य असतं. अल्बर्ट बांडुरा सांगतात की ज्या व्यक्ती स्वसामर्थ्यवान असतात, त्या व्यक्ती कोणत्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होतात. ज्या ज्या क्षेत्रामध्ये, ज्या ज्या परिक्षेत्रामध्ये त्या व्यक्ती जातात, जे जे कार्य हातामध्ये घेतात, त्या कार्यामध्ये या व्यक्ती यशस्वीच होतात. कारण त्यांच्याकडे असणारा आत्मविश्वास, स्वतःवरती असणारा विश्वास. स्वसामर्थ्य म्हणजे काय, आपल्या असणाऱ्या स्वतःच्या क्षमतांबद्दल असणारं अचूक ज्ञान, आपल्या स्वतःच्या क्षमतांबद्दल असणारं अचूक ज्ञान. आपल्यामध्ये खूप मोठ्या क्षमता असतात. जर आपण मानवतावादांचा विचार केला, मानवतावादी मानसशास्त्रज्ञ सांगतात की जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वसामर्थ्य असतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये यशस्वी होण्याची क्षमता असते, प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःला घडवण्याची क्षमता असते, प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची क्षमताच असते. आणि ही जी क्षमता असते ना, हेच आपलं स्वसामर्थ्य असतं. आणि हे स्वसामर्थ्य आपण वाढवणं आणि त्याच्या जोरावरती आपण ताणाचं नियंत्रण करणं खूप गरजेचं असतं. आणि आणखी एक महत्त्वाचा बाब आहे, तो म्हणजे कणखरपणा. हे व्यक्तिमत्वाचं गुणवैशिष्ट्य आहे. आपल्यामध्ये कणखरपणा असावा. आपण कोणत्याही समस्येला सामोरं जाताना आत्मविश्वासानं जावं. त्याच्यामध्ये आपलीमध्ये असणारी व्यक्तिमत्वाची जी काही बलस्थानं असतात, ही बलस्थानं जाणून घेऊन या बलस्थानांचा प्रभावी वापर करून आपण ताण व्यवस्थापन करणं गरजेचं असतं. तर याच्या संदर्भामध्ये फोकमन आणि लॅझरस यांनी 1984 मध्ये
भावना केंद्रित पद्धतीचा वापर करून भावनेला अनुसरून ताण व्यवस्थापन करण्याचे वेगवेगळे मार्ग सांगितले. धन्यवाद.